भारत के लोग, हम भारत के लोग, हम भारत के लोग, हम भारत के लोग। बहुत हो गई मन की बात, अब की बार जन की बात। तर आता जे युनायटेडचं जे आहे तर ह्याच्यामध्ये जर आपण पाहिलं असेल तर पक्ष तर सगळे एकत्र येतात, परंतु सर्वात महत्त्वाचं 15 ऑगस्ट पासून पुन्हा राहुलजी गांधींची भारत जोडो यात्रा सुरू होती. तर त्या भारत जोडो यात्रेवरती थोडासा प्रकाश टाका. नाही, ती 15 ऑगस्ट नाहीये. अच्छा. बहुतेक 30 सप्टेंबर किंवा 2 ऑक्टोबरला सुरू होण्याची शक्यता आहे. ती जशी दक्षिण उत्तर झाली तशी पूर्व पश्चिम आहे आणि त्या यात्रेमध्ये राहुलजींना लोकांना भेटता येतं. जमिनीवर म्हणजे साक्षात जमिनीवर काय चाललंय काय नाही ह्याची ते नोंद घेऊ शकतात. सगळ्याच गोष्टी आभासात्मक होत नाहीत. ज्या पक्षाला जनतेचे प्रश्न सोडवायचे आहेत त्या पक्षाने जनतेमध्ये गेलं पाहिजे, मिसळलं पाहिजे, त्यांच्या अडीअडचणी समस्या जाणून घेतल्या पाहिजेत आणि धार्मिक द्वेषाचं वातावरण हे निर्माण करणारी ही जी मंडळी आहेत ना, ह्यांच्यापासून ह्या समाजाला सुरक्षितता देणं गरजेचं आहे. आणि खऱ्या अर्थानं तो एक राजाचा धर्म जरी विरोधी पक्षात असले तरी ते राहुल गांधी निभावता येते आणि ते जनतेला धीर देण्याकरता, जनतेच्या पाठीशी उभ्या राहण्याकरता, महागाईपासून, बेरोजगारीपासून, शेतकऱ्यांच्या समस्यांपासून अनेक गोष्टी आहेत. नैसर्गिक आपत्तीमध्ये अनेक ठिकाणी लोक तोंड देत आहेत, बळी पडत आहेत. त्याच्यापासून त्यांना धीर देण्याकरता काँग्रेसचे हे पूर्व पश्चिम भारत जोडो यात्रा पूर्वी झाली त्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात. सर्वात महत्त्वाचा आणि शेवटचा प्रश्न, इंदिरा गांधीजींचा खून करण्यात आला, राजीव गांधींची पण हत्या करण्यात आली. तर हे सगळं होऊन सुद्धा राहुल गांधी ज्या निर्भयपणे रस्त्यावरती फिरतात आणि आमच्या आत्ताच्या सध्याच्या पंतप्रधानांना फक्त 4 लोकांनी घेरलं होतं, तर त्यांनी त्याचा इतका मोठा बाऊ केला होता की माझ्यावरती खूप मोठे आक्रमण वगैरे होणार आहेत. तर तुम्ही दोघांच्या नेतृत्वामध्ये किंवा दोघांच्या व्यक्तिमत्वामध्ये काय फरक तुम्हाला जाणवतो की ज्या पद्धतीने राहुल गांधी कुठेही कुणाच्याही झोपडीत जातात किंवा गॅरेजमध्ये जातात किंवा कुणाच्याही टू व्हीलरवरती बसून ते मध्ये आपण भारत जोडो यात्रेमध्ये पाहिलं होतं की ते डिलिव्हरी करणाऱ्या डिलिव्हरी बॉयच्या पाठीमाग बसले होते, परंतु असं आपल्याला या 10 वर्षात या पंतप्रधानांबद्दल कधी दिसलं नाही. तर याच्याबद्दल तुम्ही काय बोलू शकता? नाही, काँग्रेसची राजनीती जी आहे ती महात्मा गांधींच्या तत्वावर, अहिंसेच्या तत्वावर आणि सत्यमेव जयते हे जे ब्रीदवाक्य देशाला महात्मा गांधी, पंडित नेहरूंनी दिलं, तर सत्यमेव जयते. आता तुमचा योगायोगाने सत्याग्रही चॅनल आहे, मी तुमचंही अभिनंदन करतो. ह्याची जाण असलेलं हे नेतृत्व आहे. आणि नेहरू गांधी कुटुंबियांनी आपली त्यावेळेला अलाहाबादचं आनंद भवन हे राष्ट्राला समर्पित केलेलं आहे. आणि आज दिल्लीत अनेक त्या जुन्या प्रॉपर्टी त्यांनी दिलेल्या आहेत, त्या ठिकाणी तेव्हा हे होतं. परंतु दुर्दैवानं ह्या सत्ताधाऱ्यांना ते पटत नाही आहे, त्यांना ते जळजळ होते त्याची. आणि पाण्यासारखं स्वच्छ, ज्यांचं कॉन्शियन्स क्लिअर असतं ना, ज्यांची नीतिमत्ता साफ असते, जे सत्याची कास धरणार आहेत, त्यांना कशाचं भय नसतं. त्यामुळे राहुल गांधी निडर होऊन लोकांमध्ये जात आहेत, कारण ते स्वतःचं उत्तरदायित्व बघता येते. कारण ज्या नेहरू गांधी घराण्याने काँग्रेसला योगदान दिलं आणि काँग्रेसच्या माध्यमातून हा जो देश उभा राहिला, हा उभा केलेला देश आहे स्वातंत्र्योत्तर. आणि ह्याच्यामध्ये पूर्वी अनेक सरकारांनी अनेक कोट्यावधी लोकांना दारिद्र्य रेषेच्या बाहेर काढले, त्यांना रोजगाराची साधनं उपलब्ध करून दिले. तर जेव्हा 1947ला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा आपली 36 कोटी जनता संख्याबळ होतं लोकशाही, आणि फक्त 18% 17% साक्षरता होती. कुठं 17-18% साक्षरता कुठं, आता 70 वर्षात जवळजवळ साक्षरता 80%वर गेलेली. हे असं झालं का? म्हणजे भाकरा नांगल धरण जे आहे त्याचं उद्घाटन जेव्हा पहिल्या पंचवार्षिक किंवा द्विवार्षिक योजनेमध्येच ते झालेलं आहे आणि ते एक मोठं धरण झालं आहे पंजाबमध्ये, त्याचं उद्घाटन देखील त्यावेळेला तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंनी स्वतःच्या हस्ते नाही केलं, तर ते काम करणाऱ्या एका महिलेच्या हस्ते उद्घाटन केलं.
कुठं ते नेहरू गांधी परिवार आणि कुठे हे आलद्या हळकुंडाने पिवळे झालेले हे संकुचित क्षुद्र मानसिकतेची ही लोक, त्यांची तुलनाच होऊ शकत नाही. नेहरू गांधी घराण्यांना त्याग बलिदानाचा वारसा आहे, परंपरा आहे. जेव्हा अतिरेक्यांकडनं ह्यांचा हल्ला होतो तेव्हा अतिरेक्यांच्या विरोधात कडक खंबीर भूमिका घ्यावी लागते. तेव्हाच अतिरेक्यांचा पंगा घेतला तेव्हा त्यांची हत्या झाली. मग त्याच वेळेला सिलोनमध्ये त्यांच्यावर हत्येचा प्रसंग ओढावला होता, पण त्याचं त्यांनी कधीही हे केलं नाही. हे तर पंजाबमध्ये थोडंसं लोक रस्त्यावर उतरले तर परत आले. पुण्यात काल परवा आले तर किती प्रचंड कर्फ्यू सारखी परिस्थिती झाली. त्यांना दुकानं बंद करा, व्यापारपेठ बंद करा, सायकल बंद करा, सगळ्यांचे हातपाय पेटायचे. हे काय चाललंय आणि हे काय लक्षण आहे का? 56 इंच नुसतेच बोलायचं का? बोलायची कडी बोलायचं भात. त्यामुळे आज नेहरू गांधी घराण्याचा त्याग वारसा आणि ती निडरता आहे, ते कॉन्शियस आहे त्यांचं, ते सत्याचे वाली आहेत आणि सत्यमेव जयते जे काही ब्रीद आहे त्या ब्रीदला धरूनच त्यांची वाटचाल चालू आहे आणि काँग्रेसची वाटचाल चालू आहे. म्हणून राहुल गांधींना कुणाची घर नाही, कारण कर नसेल तर डर कशाला. यांनी खूप प्रयत्न केले पण 9 वर्षात काँग्रेस विरुद्ध एक FIR दाखल करू शकले नाही. यांना पण खूप नामोहरम केलं. आता तुम्ही नुसते चार्जेस लावाल आणि जामीन कधी मिळतो? जेव्हा चार्जेस असतील तेव्हा जामीन मिळतो, परंतु तोपर्यंत यांना आरोप सिद्ध करण्याची यांची कॅपॅसिटी नाही, करूच शकले नाही, कारण नाहीच तर काय करणार. त्यामुळे नेहरू गांधी घराणं जे आहे ते आपल्या कर्तृत्वावर पुढे चाललेलं आहे. म्हणजे सरकारी प्रक्षेपणाद्वारे त्यांचं संपूर्ण प्रचाराचं भाषण केलेलं आहे. त्यावर आम्ही मागणी केली की निवडणूक आयोगाने याची दखल घ्यावी आणि हा सगळा सरकारी खर्च त्यांनी पक्षाकडनं वसूल करावा, भाजपकडनं. अजून एक तुम्हाला प्रश्न विचारतो की आत्ता आपण पाहिलं असेल मणिपूर असो, आत्ता मेवातचं 9 मधलं असो, किंवा सर्व दुर्दैवी जी घटना जी आहे, जयपूर ते मुंबई ट्रेनमध्ये एका RPF अधिकाऱ्यांनी जे गोळीबार केला आणि त्यांनी त्याच्या म्हणजे चिपला पण गोळी मारली आणि गोळी मारल्यानंतर त्यांनी जे वक्तव्य केलं की मतदान करायचं असेल तर फक्त योगी आणि मोदीलाच करायचं, तर या वक्तव्याबद्दल तुम्ही काय प्रकाश टाकू शकता का? नाही, हे त्यांचे 2024ची निवडणुकीसाठी त्यांना हे सगळं कारण त्यांनी एवढी पापं केलेली आहेत की 100 पापांचा घडा त्यांचा पूर्ण झालेला आहे, त्याच्यापेक्षा बाहेर गेलेला आहे. आणि आता जर हे सत्तेवर आले तर ह्यांना ह्या सगळ्या गोष्टींचा जाब द्यावा लागेल. ह्याच्यातले सगळं भाजपचं अख्खं मंत्रिमंडळ जे आहे, केंद्रीय मंत्रिमंडळ, ते सगळे सगळे प्रधानमंत्री आणि गृहमंत्र्यांपासून एवढे गंभीर चार्जेस आहेत त्यांच्यावर की हे सगळे आत जातील. त्यामुळे त्यांना येन प्रकाराने सत्ता टिकवण्याकरता बाय हुक और कुक अशा पद्धतीने त्यांची अवस्था झालेली आहे. त्यामुळे दहशत वाजवणं, दंगली घडवणं, हिंसा घडवणं, ह्याच अजेंड्याला ते पुढे घेऊन जातं हे आता स्पष्ट होतं आहे. आणि काल तर दुर्दैवानं आत्ता ज्या कर्नाटकमध्ये आणि राजस्थानमध्ये लोकांनी त्या सरकारला बहुमताचा कौल दिलेला आहे. कर्नाटकचं सरकार होऊन आता 1.5 महिना नाही झालं. कर्नाटकमध्ये बोलल्याप्रमाणे राहुलजी गांधी काँग्रेस नेते यांनी सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी तिथे ताबडतोब गॅस सिलेंडर कमी दरात केला, बाकीचं अनुदान दिलं, तर यांची पोट जळमळ व्हायला लागली आहे. आणि ते मोदी इथं येऊन कर्नाटक जनतेचा आणि राजस्थान जनतेचा अपमान करतात त्यांच्या बहुमताचा, की ते सरकार दोन्ही विकासाचा गाडा ठप्प झाला आहे. अरे ठप्प झाला आहे तर तुमची देणी जी आहे GSTचं ते कर्नाटकचं आणि राजस्थाननं हे दिलेलं नाही आहे. फेब्रुवारी 6 महिन्यांची यांची थकबाकी हक्काचे जे पैसे महसुलाचे दोन्ही राज्यांचे ते देखील केंद्र सरकार त्यांना देत नाही. आणि तुम्ही परत त्यांना म्हणता तुमच्याकडं बॅलन्स नाही. अरे तुम्ही तुमचं देणं त्यांना त्या राज्यांचं सरकारी महसुलाचं GSTचा वाटा आहे तो जुलै अखेरपर्यंत अजून दिलेला नाही त्यांनी. 4-6 महिन्याचा वाटा शिल्लक आहे, थकबाकी आहे, आणि परत तुम्ही त्यांची खिल्ली उडवता. लाज वाटली पाहिजे तुम्हाला. आणि डबल इंजिनची सरकार एक मेहरबानी यांनी ठेवली पाहिजे. ज्या ज्या काँग्रेसच्या स्वातंत्र्य संग्रामातील योगदानामुळं या देशातील अनेक काँग्रेसजन नेते शहीद झाले आणि त्यांच्यामुळे आज ही सत्तेची फळं भोगतायत, आयत्या पिठ्यावर रेगोटा मारतायत ही लोक. म्हणून हे सत्य ह्यांना त्या ठिकाणी उपभोगायला मिळते. हे तर राहिलं बाजूला, परंतु तुम्ही पूर्वी जर केंद्र सरकार गुजरातच्या बाबतीत असं जर वागले असते तर 2014ला गुजरात मॉडेल ते बोलू शकले नसते.
केंद्राचा पूर्वीचा योजना आयोगाने 5-5 वर्षाचा त्यांना भरीव निधी दिलेला आहे. केंद्र सरकार पूर्वीच्या काँग्रेसचं असलं तरी त्यांनी कधी सापत्न भावाकडे गुजरातकडे लक्ष दिलं नाही. आणि शरम लाज वाटली पाहिजे मोदींना की ज्या गुजरातमध्ये भूकंप झाला त्या सोनियाजींनी कर्नाटकला आणि महाराष्ट्राला जिथे जिथे काँग्रेसचे मुख्यमंत्री होते तिथे तिथे 2-2 जिल्हे गावे दत्तक घ्यायला सांगितली होती. आणि अशा परिस्थितीत त्याचा कृतज्ञता तर सोडा, तुम्ही कृतज्ञ होताय आणि अशा पद्धतीने बोलताय. तुम्ही झालं असतं का तुमचं गुजरात मॉडेल त्यावेळेला 2014ला, तर 14 तर त्यावेळेला जेव्हा केंद्रात काँग्रेस होतं त्यांनी अजिबात भेदभाव केलेला नाही. योजना आयोगाचं महत्त्वच ते होतं की कुठल्याही पक्षाचं सरकार जरी असलं तर योजना आयोगाच्या धोरणाप्रमाणे त्या सरकारला जे आवश्यक सोयी सुविधा फंड जे आहेत ते देणं गरजेचं आहे. आणि हे सगळं राहिलं बाजूला. आणि आता तुम्ही अशा पद्धतीने सूड भावनेनं राज्यांकडे बघताय, हुकुमशाही लादण्याचा प्रयत्न करताय. 2024मध्ये जनता यांची जागा दाखवून देईल. विचारतो की 2024ला ज्याप्रमाणे जनता यांना जागा दाखवणार आहे तर ह्याच्यामध्ये युनायटेड इंडियाचं रोल कसा असेल? नाही, आमची इंडिया आहे ना, इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्स, तर हे इंडियामध्ये 26 पक्ष आहेत काँग्रेसचं. आणि त्यांच्या आत्ता आज मितीला लोकसभेत संसदेमध्ये स्ट्रेंथ आहे. ज्या 303 खासदारांचं स्ट्रेंथ यांची आहे, ज्या 303 खासदारांची स्ट्रेंथ भाजपची आहे, तिथेच त्या संसदेमध्ये दुसऱ्या 2 नंबरचे म्हणून त्याच जनतेने यांना निवडून दिलं. हे काय घरनं मनाने नाही आलेले आहेत. ह्याचं तर भान ह्या मोदींना आणि भाजपाला पाहिजे का नाही? युनायटेड इंडिया आणि एनडीए, आता युनायटेड इंडियामध्ये ज्यावेळेस बेंगलोरला मिटिंग झाली त्यावेळेस 26 पक्ष होते, परंतु आजच एक माहिती आलेली की BRS पण त्याच्यामध्ये जॉईन होतोय. तर हे ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये 36 पक्ष आहेत. तर आम्ही त्याचा अभ्यास केला, त्यातले तर 16-17 पक्ष असेल की त्यांचा एकही खासदार आणि एकही आमदार नाहीये. तर ह्याच्यावरती तुम्ही काही प्रकाश टाकू शकता? नाही, त्यावेळेला मी सांगितलं की आज संपूर्ण ह्याच्यात फक्त 4 खासदार आहेत त्यांचे आणि इंडियामधल्या घटक पक्षांचे हे सुमारे 26पेक्षा जास्त खासदार आहेत. हितच त्यांचे. आणि मोदी एकीकडे म्हणतात ना, मैं अकेला सबको भारी करत 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 सगळ्यांचे छोटे छोटे गोष्टीचं त्यांना सहकार्य घ्यावं लागतंय. ही दुर्दैवी वेळ आली आहे भाजपवर. आणि त्यामुळे आता टीमवर्क यांना आठवायला लागलं, छोट्या पक्षाची दखल घ्यावं असं वाटायला लागलं. एक काळ होता की JP नड्डाच म्हटले होते काही वर्षापूर्वी, 2-3 वर्षापूर्वी, की आम्ही सर्व प्रादेशिक पक्षांना संपवून टाकू. तर ते त्यांचं एका अर्थाने योग्य ठरते, कारण त्यांनाही स्वतःला त्यांचा लाभ घ्यायचा आहे. आणि प्रत्येक ठिकाणी प्रादेशिक पक्षांचं खच्चीकरण चालू आहे, तोडफोड चालू आहे. असंविधानिक पद्धतीनं, अनैतिकपणानं जे देवेंद्र फडणवीस राजकारणात काही वेळेला कूटनीती आणि कृष्णनीती वापराच्या नावाखाली अनैतिकतेचं समर्थन करतात. हे अत्यंत दुर्दैवी वेळ त्यांच्यावर आलेली आहे. कूटनीती आणि कृष्णनीती ही न्यायाची नीती होती, ती अनैतिकतेची नीती नव्हती. परंतु दुर्दैवानं हे ते करता येते आणि स्वतःचं समर्थन करून घेतात, खोटं समर्थन करून घेतात. आणि त्यामुळे एकीकडे भ्रष्टाचाराचे आरोप करायचे, परत त्यांना बरोबर घ्यायचं. आणि या ठिकाणी इंडियाविषयी इतकी आग पाखड करायची. 28 तारखेला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळमध्ये जे वक्तव्य केलं होतं भ्रष्टाचाराच्या बाबतीत, आणि त्याच्यानंतरच महाराष्ट्रामध्ये सगळ्या घडामोडी झाल्या. तर ह्याच्यावरती आपलं काय मत आहे की आमच्या भागामध्ये ह्याच्यावरती संभ्रम आहे की ऍक्च्युली कुठल्या गटात जावं, म्हणजे अजितदादाच्या गटात जावं का शरद पवारच्या गटात जावं? कारण का अजितदादाच्या गटात जर गेलं तर आमच्या भागातील लोक म्हणतात की ते BJP मध्ये गेले. तर यांना BJP म्हणावं की सेक्युलर पक्षाप्रमाणे ते त्यांच्या साथीत आहे असं म्हणावं? नाही, आता ही वास्तवता आहे. परंतु आज मितीला महाविकास आघाडीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे ही शिवसेना आणि शरद पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस आज मितीला महाविकास आघाडी आहे. आज मितीला देखील आज आम्ही इंडियामध्ये हे दोन्ही पक्ष समाविष्ट आहेत. आज मितीला देखील आम्ही पवार साहेबांवर विश्वास ठेवून आहोत. परंतु त्यांचं एक प्रोटोकॉल म्हणून ते परवा त्या ठिकाणी कार्यक्रमाला काही गेले असतील किंवा त्यांचे व्यक्तिगत त्या ठिकाणी काही
त्यांनी त्यांची एक काही धारणा असेल त्या दृष्टीने ते गेले. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार साहेबांनी हे जाहीर केलेलं आहे. त्याचप्रमाणे यांच्यावर एकमेकांवर मोठे आरोप झालेले आहेत. प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं, शरद पवारांवर तोफ डागली की यांच्यांना हे कार्यकारिणी किंवा महाराष्ट्राचे अध्यक्ष बदलायचा काय अधिकार नाही. किंबहुना अजितदादा पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी देखील महाराष्ट्राचा अध्यक्ष राष्ट्रवादीचा त्यांच्या गटाचा दुसरा केलेला आहे. त्यामुळे यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच योग्य उत्तर देऊ शकेल. परंतु हे नाहक भाजपच्या नेतृत्वाच्या नादी लागून बळी पडलेत आणि मोदी, फडणवीस आणि यांनी कथनी आणि करणी यांच्याकडे आपण तर नेहमी मन की बात ऐकता, आज आपण जन की बात ऐकणार आहे. आज आपण गोपाळदादा तिवारीचं ओळख करून देण्याची गरज आहे, कारण का गोपाळदादा तिवारी जे आहेत हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय प्रख्यात अशी व्यक्ती आहे. त्यांचा राजकीय घडामोडीवरती गाढा अभ्यास आहे आणि ते काँग्रेसचे प्रवक्ते आहे. आणि त्याचबरोबर राजीव गांधी निधीचे ते महाराष्ट्र संस्थापक आणि अध्यक्ष पण आहेत. आणि याचबरोबर त्यांचं विविध क्षेत्रामध्ये सामाजिक कार्य असतं. तर आज आपण जन की बातमध्ये गोपाळदादा तिवारीशी चर्चा करणार आहोत. गोपाळदादा तिवारी, नमस्कार. सर्वप्रथम आपल्या सत्याग्रही चॅनल चे मी या ठिकाणी स्वागत, अभिनंदन करतो. आपल्याला शुभेच्छा देतो. लोकशाहीचा चौथा स्तंभ समजला जाणारा माध्यम आणि ते सुद्धा सत्याग्रही, याचा अर्थ सत्यासाठी आग्रही, सत्यशोधक, वास्तवदर्शी पत्रकारिता हीच लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून अपेक्षित आहे. निर्भीड, निष्पक्ष, सत्य शोधक, वास्तवदर्शी हे पत्रकारितेचं वैशिष्ट्य आहे. आणि लोकमान्य टिळकांनी घालून दिलेला जो पायंडा आहे पत्रकारितेचा, त्याला हे अपेक्षित आहे. त्यामुळे सत्याग्रही चॅनलला मी सर्वप्रथम शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो. आपण आता आपला जो काही प्रश्न जो आहे तो जन की बात मधला सर्वात महत्त्वाचा प्रश्न, काल जे संसदमध्ये जयंत पवार साहेबांनी देवेंद्र फडणवीसला विचारलेला प्रश्न की वादग्रस्त वक्तव्य करणारे संभाजी भिडे उर्फ मनोहर कुलकर्णी यांना राज्य सरकार सुरक्षा पुरवते का, याबाबत तुम्ही काय खुलासा कराल? नाही, निश्चितच. आता असं आहे की भाजपच्या पायाखालची वाळू घसरायला लागली आहे आणि ते 9 वर्ष सत्तेत राहूनसुद्धा त्यांना त्यांच्याकडे कुठले ठोस मुद्दे मतं मागण्याकरता नाही आहेत. त्यामुळे अशी भडक वक्तव्य करणाऱ्यांना हे सरकार पाठीशी घालत आहे. यापूर्वी आम्ही स्पष्ट आरोप केलेला आहे, संभाजी भिडेचे बोलवते धनी हे भाजप आणि सरकार आहे. माननीय जयंत पाटलांनी विधानसभेत विचारलं त्यांना की यांना सुरक्षा पुरवली का, तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी नाही सांगितलं. परंतु याबाबत अनेक गोष्टी पुढे आलेल्या आहेत आणि त्यांना जितेंद्र आव्हाडांनी काही व्हिडिओ दाखवले आहेत, इतर गोष्टी पुढे आलेल्या आहेत, त्यांना सुरक्षा दिली जाते हे स्पष्ट पुढे आलेलं आहे. तर निश्चितच देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात हक्कभंगाची ही कारवाई व्हायलाच हवी. देवेंद्र फडणवीसांनी ही जी काही आपली खोटं रेटून बोल हे उथळपणाचं राजकारण आहे आणि त्यांच्यासारख्या एका सुसंस्कृत सुविद्य नेत्याकडनं हे अपेक्षित नव्हतं. परंतु भाजपच्या नेतृत्वानेच पातळी सोडलेली असल्यामुळे वाटेल ते आरोप करून त्या ठिकाणी धार्मिक ध्रुवीकरण करणं, दंगली घडवणं, किमान त्याचा बोध घ्यायला पाहिजे की काही महिन्यांपूर्वीच देखील यांना सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातल्या काही दंगली, मग त्या संभाजीनगरच्या असो किंवा अजून अकोला, वाशिम ह्या भागात, अमरावती ह्या भागातल्या काही दंगली होते, यावर सर्वोच्च न्यायालयाने अतिशय प्रखर ताशेरे मांडलेत. आणि जे शब्दप्रयोग केले सर्वोच्च न्यायालयाने की हे सरकार हतबल नपुसंक आहे का, हे शर्मेची गोष्ट आहे. तरी देखील हे सुधरत नाही आहे आणि यांना समोरच्या विरोधी पक्षाचा जनाधार कमी करण्याकरता प्रसंगी आपल्या भाजपच्या पुरेसे बहुमत असताना देखील ही गरज का पडते की दुसऱ्याचे पक्ष फोडून त्यांना आपल्याकडे घ्यावं आणि आपल्या सत्तेचा वाटा त्यांना द्यावं.
आणि आपल्या मात्र भाजपच्या निष्ठावान कार्यकर्ते आमदारांना तसंच उपाशी ठेवत आहेत आणि भाजपांना तुपाशी ठेवत आहेत. ही किती स्वार्थी नीती आहे. आणि कोणी प्रश्न विचारणारच नको, म्हणजे आपलं सगळं धकून जाईल, ह्या मानसिकतेत देवेंद्र फडणवीस आणि त्यांचा भाजप आहे. आणि ते दिवसेंदिवस उघडे पडत चाललेत, बुडत्याचा पाय खोलात तसं ते जात आहेत. त्या ठिकाणी जर त्या सुरक्षा पुरवली जाते तर ती अत्यंत निंदनीय प्रकारे. माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते यांनी विधानसभेमध्ये काल फार गंभीर आरोप केलेले आहेत. आणि मला म्हणजे एवढे गंभीर आरोप केले की म्हणजे संभाजी भिडे जो आहे, जो मनोहर कुलकर्णी आहे, त्याचं नाव संभाजी नाही आहे, परंतु महाराष्ट्रातल्या बहुजन समाजाच्या, मराठा समाजाच्या तरुणांना लुभावण्याकरता त्यांनी हे नाव बदलले. मनोहर कुलकर्णी आहे ते वास्तविक, परंतु त्यांचे फोटो अनेक व्हायरल झालेत. ते मोदींबरोबर आहेत, यांच्याबरोबर आहेत, त्यांच्या भाजपच्या नेत्या. तर हीच लोक त्यांना अजेंडा देत आहेत. हा संशय आता स्पष्ट होतोय. आणि याच्या उपर भिडे स्वतःचं 12 का 16 मणी सिंहासन करण्याकरता सोनं गोळा करतायत, हा गंभीर आरोप त्या ठिकाणी लावलेला आहे. वास्तविक जर असतं तर त्यांनी त्यांच्याकडनं पुरावे किंवा त्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी समोर पटलावर ठेवूनसुद्धा ते एक शब्द बोललेले नाही आहेत. आणि त्याच्या विरुद्ध खंडणी गोळा करण्याचा खरं तर गुन्हा दाखल केला पाहिजे. असं जर सोनं गोळा करत असतील तर त्याच्यावर त्यांनी दुसरा प्रतिवाद काहीच केला नाही. म्हणजे पृथ्वीराज चव्हाण, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, यांनी विधानसभेत केलेला इतका गंभीर आरोप, पण भाजपची बोलती बंद झालेली आहे. आणि परत निर्लज्जासारखे म्हणतात आमचे गुरुजी आहे. म्हणजे असं शिकवणारे, समाजात दंगली घडवणारे जर तुमचे गुरुजी असतील तर तुम्ही काय समाजाचं रक्षण करणार आहे? तुम्ही राजधर्मापासून हिंदू धर्माला अपेक्षित जो पुरुषार्थ आहे तो अबला सबला दुर्बलांचं रक्षण करण्याचा पुरुषार्थाचा हिंदू धर्म आहे. आणि त्याच्यापासून तुम्ही पलायन करताय. स्वार्थी सत्ता पिपासू वृत्तीमुळे तुम्ही फक्त सत्तेवर राहण्याकरता अशा दंगली घडवतायत आणि कथित हिंदुत्वाचं हत्यार त्या ठिकाणी पुढे करताय. हे अत्यंत चुरकीचं आहे. आणि याच्या आता मध्यंतरी नाना पटोलेंनी तर सांगितले की राष्ट्रपती राजवट लावायची वेळ आलेली आहे. आता जर भिडेंवर काही कारवाई होत नसेल तर ताबडतोब राष्ट्रपती राजवटच लावायला पाहिजे. आणि हे 3 इंजिनचं सरकार हे त्या ठिकाणी असे वक्तव्य करणाऱ्याला देखील एका मनोहर कुलकर्णी नावाच्या इस्माला हे रोखू शकत नाही. ह्याच्यापेक्षा यांची नामुष्की काही आहे. त्यामुळे यांच्यावर हक्कभंग तर प्रस्ताव व्हावाच व्हावा. बहुत हो गई मन की बात, अब की बार जन की बात.